निर्णय घेत असताना लोकांची काय चिंता, लोकांच्या मनात काय भाव, लोकांना काय वाटतं, जरूर विचार करतो. आमच्या भायासारखा मग विचार करतो. मी ज्यावेळेस पाहिलं की राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या त्या कालावधीमध्ये गावातल्या हजारो महिला हातामध्ये ताट घेऊन ओवाळणी घेऊन गावात त्यांनी हजारो लोकांनी त्या ठिकाणी मिरवणूक काढली होती. बरोबर आहे. सगळीकडे पूर्ण देशामध्ये, आपलं नाही म्हणत, सगळ्या देशामध्ये जिकडे तिकडे दिवाळी साजरी झाली, जिकडे तिकडे लाईट रोषणाई झाली. तुमच्या मनात काय मला कळत नाही का? आधीच कळलं मला तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय ते आधीच कळलं मला. तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय येऊ नये. तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय येऊ शकत नाही. तर आपण दुसरा एक विचार करूया. 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाची लीड 5,000वर आली. आता या म्हणजे खूप काम करते मला माहिती आहे. या मतदारसंघात लीड 5,000वर आली. तर मी विचार केला, लोकांना कमळ चालतं तर मला का चालू नाही मग? बरोबर आहे की नाही? अनेक लोक भेटले मला म्हणायचे, साहेब आमची पंचायत व्हायची, तुम्हाला बघावं लागायचं, तिथे मोदी साहेबांना बघायला लावायचं, इकडे देऊ का तिकडे देऊ, काय करू, असं अनेकांच्या मनामध्ये आला. अनेकांच्या मनामध्ये भावना आली, तिकडे मोदी साहेबांना मतदान द्यायचं, तुम्हालाही सोडता येत नाही, त्यालाही धरावं लागतंय. आता बरं झालं म्हणजे दोघं एकत्र झाले, आमचा प्रश्न सोडून गेला. म्हणजे काय लोकांच्या मनात आमचा प्रश्न संपला म्हणजे. आता आम्हाला दुसरं तिसरं काही पाहिजे. बरोबर आहे, माझं चुकतंय का? बरोबर बोलतो मी. तुमच्या मनात कमळ तर माझ्याही मनात कमळ. मी निर्णय घेऊन टाकला, म्हणजे चला ठीक आहे. लोकांना जे वाटतंय बहुमताने असेल 20% 25% काही लोकांची मतं वेगळी होऊ शकतात, नाकारत नाही. पण 80-90% लोकांच्या मनात एक असेल तर मी त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन साध्य काय करणार, हा मुद्दाच होते. महत्वाचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जरूर हा विषय मनामध्ये आला की जर 80-90% लोकांच्या मनामध्ये फक्त मोदी मोदी आणि मोदी असेल तर माझ्या मनात सुद्धा दुसरं काय असल्याचं कारणच होऊ शकत नाही. आणि म्हणून मी हा निर्णय, माझ्या धाडसी निर्णय घेतला. नाही घेतला असलं तर 5 वर्ष विरोधात राहिलो असतो मी. सरकार तर आमचं यायचा प्रश्न दिल्ली नव्हताच. काय करायचं, बसायचं विरोधी पक्षात बहुमत. म्हणजे ते हरकत नाही, ते आम्ही बसलो आहे. आज काय सत्ताच पाहिजे म्हणून अशी भूमिका नाही माझी. याआधी आमदार असताना, विधान परिषदेमध्ये असताना मी 5 वर्ष विरोधात बसलो आहे. शरद पवार साहेब राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आणि मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. विधान परिषदेमध्ये आम्ही विरोधी पक्षात बसलो होतो, तो दिवस पाहिले मी. तर मधल्याही काळामध्ये विरोधी पक्षात बसून काम केलंय आम्ही, असं नाही. परंतु आता ही सर्व जनता वाट पाहते की तुम्ही नुसतं ओरडतच राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.